टाटाची गाडी आहे कोकरेपा ढकला की काय सांगा बाबा माहिती नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता मराठवाड्यामधील तसेच गोदावरी नदीच्या काठावर बसलेल्या नांदेडमध्ये। तर मित्रांनो, ह्या अगोदर सुद्धा मी नांदेडमध्ये आलेलो आहे, तुम्हाला माहितीच असेल। तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, तो कोल्हापूर ते नांदेड असा प्रवास केला आणि आज आपण प्रवास करणार आहोत नांदेड ते सोलापूर। त्याच्या मागचा माझा उद्देश एवढाच आहे की आपल्याला जे महाराष्ट्रामधील STचे जे रूट्स आहेत ते कव्हर करायचेत आणि ह्या प्रवासापासून मी तो प्रयत्न करणार आहे। ॲक्च्युली मी पहाटे आलो इथं 6 वाजेपर्यंत मी इथे आलो आणि आता बघूया गाडी कुठली भेटते आपल्याला। हे जे उडताना दिसतंय ना, ST स्टँडमध्ये त्यांनी संपूर्ण घरटं करून ठेवलेलं आहे आता मी बघितलं आणि ते आवाज वगैरे भारी वाटतं, एकदम असं डोक्यावरूनच जाते ते। आणि माहिती नाही आता ह्याच्या पुढे मी किती वेळा नांदेडमध्ये येणार आहे तसं येणारच आहे, पण प्रयत्न माझा असा पण असणार आहे की आता सध्या तरी मी म्हणजे नांदेडचं म्हणजे बाहेरचं तुम्हाला दाखवू शकत नाही, पण भविष्यात कधी किंवा मी हेच करत असेल तर नक्की मी तुम्हाला सगळे पूर्ण डिटेल्समध्ये सगळे जे काय आहे, नांदेड असू द्या कोणतंही शहर असू द्या, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती देईल। आता फक्त आपलं एवढंच ध्येय आहे की आपल्याला जेवढे जास्त रूट्स कव्हर करता येतील STचे ते कव्हर करायचे। तर तुम्ही तयार आहात का मग माझ्याबरोबर प्रवासासाठी? चला, करा एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। याच्यापुढे असेच भन्नाट असे नवीन प्रवास व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। सोलापूर गाडीची चौकशी केली मी, 2 गाड्या आहेत, एक 8 वाजता आहे आणि एक 10 वाजता आहे। बघूया कोणती गाडी, साधी आहे का नॉन AC स्लीपर आहे। बहुतेक मला तर वाटतं साधीच असेल। आणि ॲक्च्युली आता नाश्ता करायचं कारण म्हणजे रात्री जेव्हा मी निघालो, पुण्यामधून निघालेलो मी रात्री नांदेडसाठी, ब्लॉग बनवायचा होता, पण म्हणलं रात्रीचं काय दिसणार नाही आणि जर माझा आराम झाला नाही तर आजचा पूर्ण दिवस काहीच ब्लॉग होणार नाही, नुसतं डोळ्यावर झोप येईल। त्यामुळे मी रात्रीचा ब्लॉग बनवला नाही आहे, फक्त मस्तपैकी झोपून आलो आहे। शिवशाही होती, खूपच फास्ट होती। आपलं प्रवासाचं अंतर आहे साधारण 253 किलोमीटर, लागणारा वेळ आहे 5.5 तास। बराच वेळ गेला हॉटेलमध्ये, त्यांचा तवाच गरम नव्हता, मग आधीच सांगितलं असतं तर दुसरं काहीतरी घेतलं असतं। एवढा वेळ गेला, आता बस भेटती का नाही आहे अजून 15 मिनटं बाकी आहेत आपल्याकडे बससाठी। आली आहे का नाही वाटतं, चला लवकर जाऊया। टाटाची गाडी आहे हां कोकरेपा ढकला की काय सांगा बाबा माहिती थांबा जरा, जाऊ द्या मागं, जाऊ द्या मागं, बरोबर जाऊ द्या, 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 जाऊ द्या जरा, जाऊ द्या जरा। तर सोलापूरसाठी शिवशाही बस आली, काय करायचं, जायचं का नाही? सोलापूरसाठी साधी बस नाही आहे, शिवशाही आहे। बघू, जागा तर पकडली मागे, पण पुढं जर बसता आलं तर ठीक आहे। आपल्याला काय रोड कव्हर करायचं आपल्याला नाही, सांगतो तुम्हाला सोलापूरला जायचं बस। चालकांचं असं म्हणणं आहे की सोलापूरपर्यंत गाड्या जाऊन देत नाही आहेत, म्हणजे काल रात्री त्यांनी सांगितलं की सोलापूरला गाड्या जाऊन दिल्या नाहीत। आता नेमकं आपल्या वेळेस असं का होतं आहे माहीत नाही। आता पहिला दिवस आहे प्रवासाचा, पहिली सुरुवात आहे, तर असं व्हायला नाही पाहिजे, जाता यायला पाहिजे। कारण की पूर्ण मी लिस्ट तयार केलेली 50 ठिकाणाची, म्हणजे त्याच्यामधलाच हा एक रूट आहे। जर झाला कवर तर चांगलंच आहे, नाही कारण सकाळपासून एवढं शूट केलेलं नाही तर परत पाण्यात। सोलापूरसाठी नांदेडवरून पहिली बस आहे सकाळी 8 वाजता आणि शेवटची बस आहे रात्री 9:30 वाजता। तर हा आहे बसचा टाईम, पहिली बस ते शेवटची बस। थोडं कन्फ्युजन पण आहे आणि थोडीशी भीती पण वाटते आणि जवळपास 4 महिन्यानंतर मी आता ब्लॉग बनवतो आहे, थोडंसं नर्वसनेस आली असं वाटते मला। बघूया, होईल। तुम्ही तर सपोर्ट करणार आहे, आजच करूया प्रवास। मला एक कळत नाही की गाड्यांच्या काचा साफ का नसतात। आता मान्य मला पावसाळा सुरू झाला आहे, सगळं झालं आहे, पण पाहिजे ना, आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे। मला तर असं वाटायला लागलं आहे की स्वतःच गाडीची काच स्वच्छ करावी, म्हणजे तुम्हाला चांगला कंटेंट भेटेल, तुम्हाला चांगला व्ह्यू भेटेल। बघूया, प्रयत्न करूया, आपण विचारून बघूया की काच वगैरे साफ करता येते का।
असं दिसतंय का बघू. दिसायला तर दिसतंय व्यवस्थित, पण थोडीशी अजून काच जर स्वच्छ असेल तर आणखीन चांगलं दिसत. थोडंसं काचावर पाणी मारले आणि काच जरा स्वच्छ झालेली होऊ शकतं. फक्त जरासं आतमधूनच बहुतेक थोडीशी खराब झालेली. ठीक आहे, एवढं चालतंय. एन्जॉय करूया प्रवास. तर सुरू झाला आपला प्रवास सोलापूरच्या. किती वाजेपर्यंत जाईल गाडी आपली? हा का? रस्ता हे असेल नाही, तुळजापूरच्या पुढं चांगला रस्ता आहे. काय नाव काय तुझं? तर आलोय आता आपण लोह्यामध्ये आणि वेळ झालाय 9:26 आणि एस टीचं आपलं म्हणजे शिवशाहीचं आपलं पहिलं स्टॉप आहे. पुढचं माळेगाव अहमदपूर. आणि त्याला डस्टबिन बनवून टाकले. आणि माहिती बरेच जणांना माहिती आहे ना, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या गाडीच्या काचा उघडत नाही, तरी सुद्धा लोक हे बघा. आता अशा प्रवाशांना आपण काय बोलणार? करा कमेंट अशा लोकांसाठी. तर मित्रांनो आपण उतरतोय बसमध्ये, काय राहिलं नाही. बघूया दुसरी बस भेटते का आपल्याला. दुसरी बस आहे का इथून सोलापूरला? मी ही बस सोडलेली सोलापूर आपलं नांदेड सोलापूर, कारण की मी सगळ्या गोष्टीशी कॉम्प्रोमाइज करू शकतो पण सबस्क्रायबरशी नाही करू शकत. मी आहे आता अहमदपूरमध्ये